संध्याकाळचे ना 7 वाजत आलेत, म्हणजे आता 6:45 वाजून 5 मिनटं झालेत आणि स्वराज आता खेळूनसुद्धा आला बाहेरून. तसंच आत्ता ना नागोबाचं ना विसर्जन करायचं आहे. संध्याकाळीच विसर्जन करतात इकडे. तर हे आणि स्वराज दोघंजणं जाणार ते विसर्जन करायला नदीवर. तर दुपारी नैवेद्य वगैरे दाखवला आहे, नारळ वगैरे ओवाळला आहे. तर अशा पद्धतीने आता थोड्या वेळात ते दोघंजणं जातील. दुपारी झोपलो, जेवण वगैरे सगळं आवरल्यानंतर. जेवण म्हणजे हा जो काही प्रसाद नैवेद्य होता तो बनवला आणि एक झोप काढली. त्याच्यानंतर भांडी वगैरे सगळी होती ती घासली. आता मला पुन्हा म्हणजे घरातल्या देवांसाठी नैवेद्य बनवायचं, कारण श्रावण सोमवार असल्यामुळं त्यांना पण नैवेद्य दाखवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते सुद्धा बनवते. सिंपल साधंच बनवणार आहे, जास्त काय नाही. डाळ भात खीर वगैरे बनवीन आणि चपाती अशा पद्धतीनं बनवणार आहे. आधी उचल आणि बाकी साहित्य उचलायचं. मग साहित्य उचल आधी. नमस्कार कर. हा ना पार्ट दुसरा आहे नागपंचमी दिवशीचा. तर इथे नागदेवतेला विसर्जन करायचं आहे. मुलांना पण थोडंफार ह्या आपल्या जे काय सण साजरे करतो ना त्याच्यामधलं थोडंफार समजायला पाहिजे, म्हणून मी स्वराजला इथे शिकवत होती की नमस्कार करून मग 2 हातांनी नागोबा उचल म्हणून, आणि त्याच्यामध्येच असं त्याचं सगळं साहित्य होतं ना ते एकत्र करून ती पिशवी त्यांच्याकडे दिली. चला बाय बाय. व्यवस्थित सोडा काय. होय बिळात सोडा. बाय बाय. आत्ता लहानपणापासूनच ना आपल्या मुलांना जर आपण आपल्या रीती परंपरा किंवा सण कसे साजरे केले जातात हे जर नाही शिकवलं तर ते पुढे जाऊन काय करतील, काहीच नाही करणार. तर आपल्यापासूनच आपण सुरुवात करायची. म्हणूनच मी ह्या गोष्टींना पुन्हा सुरुवात केली. म्हणजे जसं की आता नागोबा घरी बसवणे वगैरे मला पण आवडतं सण साजरे करायला, तेवढंच प्रसन्न राहतं ना वातावरण. तर इथे मी ना ते दोघं बाहेर गेल्यानंतर म्हणजे नागोबा विसर्जन करायला गेल्यानंतर दिवाबत्ती करून घेते संध्याकाळची. एक तुळशीजवळ अगरबत्ती, एक दरवाजात आणि 2 देवाला अशा पद्धतीनं लावून घेते. तर सकाळी ना महादेवांना छान असा अभिषेक घालून बघू शकता इथे पवतं वगैरे घातलेलं आहे. आणि संध्याकाळची दिवाबत्ती करताना पण खूप छान प्रसन्न वाटतं वातावरण. तर अशा पद्धतीने सगळीकडे मी अगरबत्ती घरामध्ये ओवाळून मग तुळशीला लावली आणि मग बाहेरसुद्धा दरवाजात लावली. बघू शकताय 7 वाजून 10 मिनटं झालेत आणि आत्ता दिवाबत्ती वगैरे झाली संध्याकाळची. आणि इकडे मी कुकर लावला आहे डाळीसाठी आणि भात थोडासा ठेवला आहे. तर डाळीचा कुकर लावला आहे आणि इकडे भात ठेवला आहे. भात कुकरमध्ये न लावण्याचं कारण म्हणजे खूप असं त्याच्यातून पाणी बाहेर येतं आणि सगळा गॅस घाण होऊन जातो. त्याच्यामुळे मग डाळ लावली आणि तिकडे भात शिजायला ठेवला आहे. स्वराज ना दुपारी कबुतरांना ना हे टाकत होता तांदूळ, म्हणजे जे अन्नपूर्णा देवीचे वाटीतले असतात ना ते. मी पक्ष्यांना इथं म्हणजे चिमण्या येतात ना तर खिडकीमध्ये ठेवते. तर तो टाकते म्हणजे टाकू दे. आणि माझं सगळं आवरेपर्यंत म्हणजे जेवण वगैरे आवरेपर्यंत त्यांना इतके तांदूळ टाकलेत ना. आत्ता माझं लक्ष गेलं, दाखवते मी तुम्हाला. सासूबाई इथं खाली राहतात आणि त्यांचा हा पत्रा आहे आणि त्या पत्र्याच्या वरती इथं बघू शकता किती तांदूळ टाकलेत. बापरे, म्हणजे जवळजवळ 2 दिवसाचे आमचे खाण्याचे तांदूळ त्याने टाकलेत. आणि मी दुपारी लक्षच नाही दिलं, म्हटलं थोडंसं टाकत असेल तर म्हटलं कशाला लक्ष द्या. तर हे पराक्रम करून ठेवला आहे त्यानं. काय करायचं या पोराला मला तेच काही कळत नाही. लक्ष नाही दिलं की हे असं काय ते उपद्व्याप चालू असतात. तर आता थोड्या वेळ ते पण येतील पाणी वगैरे घेऊन. ते तांदूळ काय थोडेसे आहेत, एवढे टाकतात? एवढं दानशूर असतात? अवघड आहे. एवढं तुला आवडतं पक्ष्यांना तांदूळ टाकायला? किती टाकलेत बघावं तिथं. काय थोडे आहेत ते? जरा चेक करा बघा. हे थोडे आहेत तांदूळ? होय. त्यानंतर ना संध्याकाळी सासूबाई आलेल्या 2 साड्या घेऊन, म्हणजे त्यांच्यासाठी त्यांना डेली नेसण्यासाठी पाहिजे होत्या म्हणून 2 चॉईस करून घेऊन आलेल्या. खरं तर त्याने मला बोलवलं होतं खाली की साड्या जरा बघायला ये म्हणून, पण मला काही जायला आज वेळ मिळालाच नाही. त्याच्यामुळे मग त्या स्वतःच बघून घेऊन आलेल्या. तर बघते आता कशा काय आहेत त्या.
दोन्ही साड्या चेक केल्या, त्याच्यावर लिहिलेलं असतं 8 मीटर 9 मीटर किती सेंटीमीटर आहे ते. तर 8 मीटर होत्या त्या दोन्ही साड्या. तर सासूबाईंना म्हटलं की नका तुम्ही काढून नेसायला, नाही तर मग तोकड्या पडतात ना, मग काय उपयोग नेसायला काढून. तर त्यानंतर त्या घरी गेल्या. मग मी माझ्या जेवणाला लागले. इथे ना डाळ म्हणजे जी मगाशी मी शिजायला ठेवली होती ना, त्याच कुकरमध्ये मग फोडणी दिली. तेलामध्ये ना जिरं कढीपत्ता आणि लसूण ठेचून टाकला. ते छान असं भाजून घेतलं. त्यानंतर मग त्याच्यामध्ये लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, आमचं जरा थोडं जास्त तिखट आहे त्यामुळं कमी प्रमाणातच टाकते मी. तर अशा पद्धतीनं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये हळद आणि मी डाळ शिजायला टाकताना नेहमी हळद टाकते, पण यावेळेस नव्हती टाकली. तरी पण कारण मला वरण नव्हतं बनवायचं होतं, आमटी बनवायची होती म्हणून. तर छान असं ते खमंग भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये शिजलेली डाळ ओतायची. आणि डाळ शिजवताना नेहमी मी टोमॅटो त्याच्यामध्येच टाकते, त्याच्याने छान अशी चव येते डाळीला. वेगळा नंतर चिरून टाकायची फोडणीमध्ये काहीच गरज नाही, मग तो जरासा कच्चा राहतो. आणि डाळीमध्येच जर टाकला ना तो खूप सुंदर चव लागते डाळीला. आणि ते बघू शकताय. त्यानंतर मीठ टाकलं मी, अंदाजानुसार तुम्ही तुमच्या पद्धतीनं मीठ टाकू शकता. मग पुन्हा एकदा डाळीला उकळी येईस्तोवर ठेवून दिलं आणि उकळी फुटायच्या आधी थोडा वेळ कोथिंबीर टाकली. इतकी सुंदर डाळ झाली होती ना, अगदी मोठ्या जेवणात कशी होते डाळ तशीच झाली होती. आणि या डाळीमध्ये ना शेवग्याची शेंग असेल तर अप्रतिम लागते. आणि उपवासा दिवशी तर जेवण काय माहिती आपण मनापासून बनवतो म्हणून ते इतकं चवीला होतं की काय माहिती. जेवण अगदी छान झालं होतं आणि मुलांनीसुद्धा आनंदाने खाल्लं. किंवा आपण नैवेद्य म्हणून बनवतो म्हणूनसुद्धा ते चवीला होत असेल. तर इकडे ना मी आता साय काढून घेते. थोडीशी होती ती, तुम्हाला तर माहिती आहे मी डब्यामध्ये साय काढून ठेवते. आता बऱ्यापैकी डबा भरत आला आहे, ते आता थोड्या 2-3 दिवसांनी ना ते सुद्धा लावून घेईन. म्हणजे आहे त्या तुपामध्ये ते आत्ता मी बनवलेलं तूप ॲड होईल. तर अशा पद्धतीने डबा मी भरत असते नेहमी. जवळजवळ जेवण होत आले आता. मी तर चपात्या बनवते, डाळ झालं, भात झालं, शेवयाची खीर झाली. आणि मी तू इकडं ना ढबू मिरची चिरायला बसले. ढबू मिरची तेवढी थोडीशी भाजी करणार आहे, कारण दुपारची पण भाजी थोडी शिल्लक आहे. तर म्हटलं तेवढीच 4 ढबू मिरचीची भाजी करायची आहे. पटकन म्हणजे चिरून दे, तव्यावर फ्राय करते. मग जास्त बारीक नको करू. मी तू नाही तर ढबू मिरची चिरते, मला उभे उभेच काप पाहिजे. तर तिला कर म्हटलं. तिला एवढी काही जमत नाही, मग तिला शिकवलं आधी देठ काढून घ्यायचं आणि मग चिरून घ्यायचं अर्धी, आणि बिया काढायच्या आणि मग चिरायचं. तर अशा पद्धतीने हिचं काम चालू आहे. दिवसभर मी पहिल्यांदाच साडी नेसली आणि संध्याकाळी ना काढली. मग कारण काय होतं, एक तर सवय नाही साडी नेसून कामं करायची, आणि एवढं गरम होत होतं ना, एवढा पावसाळा असून सुद्धा गरम होतं आहे. मला गरम होत होतं, म्हटलं चेंज करून घेऊया. गावाकडच्या बायका कशा साडीमध्ये काम करतात ते देवच झाले, कारण माझी आई पण साडी नेसूनच दिवसभर शेतातलं काम, घरातलं काम सगळं करते. तर खरंच मी मानते त्या म्हणजे बायकांना की साडी नेसून काम करतात इतकं दिवसभर, आणि ते पण कष्टाचं काम पण करतात. तितकं काय जमत नाही, जेवढं जमतंय तेवढं आम्ही करतो. उपवासा दिवशी ना किती साग्रसंगीत जेवण जरी मी बनवलं ना, तरी संध्याकाळी मला उपवास सोडताना अजिबात जेवण जास्त जात नाही, मोजकंच जेवण जातं, कारण दिवसभर उपाशी असतो ना आपण, त्यामुळे. आता ना मी ढबू मिरची कशी बनवते ते दाखवते तुम्हाला. साधी सिंपलच आहे, जास्त काय तामझाम नाही याच्यामध्ये. आता हे तेलामध्ये ना जिरे टाकले. जिरे टाकल्यानंतर चिरलेली ढबू मिरची टाकायची. ढबू मिरची टाकली की छान परतून घ्यायचं. ह्याच्यामध्ये तुम्ही कांदासुद्धा आधी तेलामध्ये टाकू शकता. मला कांदा नको आहे म्हणून मी टाकलेला नाही. छान असं भाजून घ्यायचं, आणि थोडं भाजत आलं की त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, थोडासा शेंगदाण्याचा कूट असं टाकायचं, मीठ.
आता ना ढबू मिरची थोडी भाजत आले, त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं. मी थोडंसंच टाकणार कारण ती थोडीशीच आहे. त्यानंतर थोडीशी हळद अगदी आणि गरम मसाला. आता थोडंसं मीठ आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. आता छान असं परतून झाल्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं त्याच्यामध्ये. आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून वाफ काढायची. झाकण काढून ना वाफ काढलेली आहे बघू शकताय, म्हणजे वाफ दिलेली आहे भाजीला आणि सुटसुटीत आपली अशी ढबू मिरची झाली. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि चवीला सुद्धा छान लागते. तर अशा पद्धतीने आज भाजी बनवली. सगळं जेवण बनवल्यानंतर ना मग कुरडया भाजायला घेतल्या आणि उपवास आहे आणि त्या दिवशी तळण नाही झाले असं होतच नाही. सकाळचं एक तर खिचडीसोबत कधी मी बटाटे वेपर्स वगैरे तळत नाही, पण संध्याकाळी उपवास सोडताना थोडं का असताना तळण काढते, म्हणजे सगळ्यांनाच जेवण छान जातं. तर अशा पद्धतीने इकडे मी कुरडया तळून घेतल्या आहेत. आता ना सगळं जेवण बनवून झाले, बरोबर 9 वाजलेत मला आवरायला. आता खरं तर वेळच झाला आहे कारण मी उशिरा जेवण बनवायला घेतलं होतं. तर आता नैवेद्याचं ताट बनवते आणि तुम्हाला दाखवते कसं काय बनवलं ते. आहे तर सिम्पल, म्हणजे असं काय प्रोसिजरनी, म्हणजे काय म्हणतात त्याला प्रॉपर असं जे नैवेद्याचं ताट असं तसं काय नाही. आपलं नॉर्मल घरामध्ये जसं आपण बनवतो तसंच बनवणार आहे, ते तुमच्याशी शेअर करते. आता ना छान असं नैवेद्याचं ताट बनवलं ते आता मी तुम्हाला दाखवू इकडे. मस्त अशी चपाती आहे, भाताच्या 2 मूद आहेत, त्याच्यावर दही, ही आपली शेवयाची खीर, डाळीची आमटी आणि ढबू मिरचीची भाजी आणि कुरडया. तर अशा पद्धतीने आज आपलं सोमवारचं ताट आहे. नैवेद्य दाखवायच्या आधी इथे पाण्याचं मंडल करून घ्यायचं आणि मग त्याच्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं. आणि इथे मी नैवेद्य दाखवून घेते आणि या नैवेद्याच्या ताटासाठी खरं तर आमच्यामध्ये, माझ्या भावामध्ये आणि माझ्यामध्ये थोडंसं धुसफूस आहे की मी नैवेद्याचं ताट खाणार, तू खाणार, अशा पद्धतीनं. तर इथे ना स्वराज नैवेद्याचं ताट खाणार आहे, आधीच त्याचं ठरलं आहे. अशा पद्धतीने नैवेद्य दाखवून झाला. आत्ता ना 10:30 वाजलेत आणि आत्ता जेवण झाले आमचं. आणि आता आज उपवास आत्ता जस्ट सोडला आहे आणि असा कंटाळा आला आता भांडी घासायचं, तरी पण भांडी घासल्याशिवाय काय झोपून चालणार नाही, तर मग सकाळी परत तेवढं काम वाढतं. तर आता भांडी वगैरे घासते आणि चला मग असा होता आजचा दिवसभराचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.